देवकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय या मानवी देहाचं नरदेहाचं महत्त्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी देवकिसनदासजी चांडक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. एवढ्या लांबून प्रवास करून आलो, एवढी धावपळ करून आलो म्हणजे निश्चित तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो 1, तुमची करमणूक करण्यासाठी नाही आलो 2 आणि तुमचं मनोरंजन व्हावे असा माझा मुळीच भाव नाहीये. विठ्ठल विठ्ठल अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय या नरदेहाचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतात. मायबाप, जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. भलेही प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा दिनांक वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा महिना वेगळा आहे. पण बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, जोही व्यक्ती या जीवनामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. बसणारे मंडळी, तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाला डोंगर खंडाळा नाही म्हणत, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्याला बुलढाणा नाही म्हणत, महाराष्ट्र नाही म्हणत, भारत नाही म्हणत. तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे? मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकाचा एक नियम आहे, जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. कबीर महाराजांनी खूप गोड वर्णन केलंय. कबीर महाराज किती सुंदर सांगतात पहा. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. बसणाऱ्या मंडळी, मला एवढंच सांगायचं, अरे ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने ही सृष्टी निर्माण केली, त्या जगाच्या मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली, तर तुमचा आणि बाप तुझा तुम्हाला आणि मला सोडून गेला, यात काय नवले. महाराज सांगतात, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती, इरते पामर जीव किती, खराब झाला रे जीव इरते पामर जीव किती, जीव किती, इरते पामर जीव किती. एथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. इथे नाही उरो आले अवतार, इरते पामर जीव किती, इरते पामर जीव किती सुंदर प्रमाणे. येथ नाही उरो आले अवतार, आवाज कमी कर. एरते पामर जीव किती. बसणारे मंडळी, अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले. पण बसणारे मंडळी, एक प्रश्न करायचा गड्यानं तुम्हाला मला. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार हे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार हे मलाही माहित नाही. पण बसणारे मंडळी,
कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे आणि कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. हे बघा, बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, महाराष्ट्र तुमच्या आणि माझ्यासाठी रडाव एवढं नका चांगलं जगू गाड्यांनो, पण कमीत कमी आपला बुलढाणा जिल्हा आपल्यासाठी रडला पाहिजे याची तर तयारी प्रत्येकाने केलीच पाहिजे. बरं, नका का तालुका रडेना, जिल्हा रडेना, कमीत कमी आपला डोंगर खंडाळा आपल्यासाठी रडला पाहिजे याची एवढी तर तयारी केली पाहिजे. आता याच्यापेक्षा सबसिडी द्यायला मी काही कॅबिनेट मंत्री नाहीये, बरोबर आहे का नाही? नका का गाव रडेना, कमीत कमी तुमचे नातेवाईक तर तुमच्यासाठी रडले पाहिजेत. अरे काही काही लोकांचं दुर्भाग्य असं आहे गड्यांनो की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगताच कशाला? छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र डोळ्यासमोर ठेवा. छत्रपती गेल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला असा इतिहास ऐकतोय आपण. निश्चित तुमची आणि माझी गॅरंटी घेतो की तुमच्या आणि माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार, पण कमीत कमी तुमच्या आणि माझ्यासाठी 2 लोक रडले पाहिजे याची तर प्रत्येकाने तयारी केलीच पाहिजे. कबीर महाराज किती सुंदर सांगतात पहा. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. बसणारे मंडळी, ज्ञानोबराय समाधीला जात असताना काय ज्ञानोबरायचं जीवन सुंदर होतं. निश्चित ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये सांसारिक थोडंफार दुःख असू शकतं, पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा शेवट एवढा सुंदर झालाय महाराज की ज्ञानोबरायचा एक हात निवृत्तीनाथाने धरावा आणि दुसरा हात जगाच्या मालकाने धरावा. आणि ज्ञानोबराय जात असताना जगाच्या मालकाने रडाव. आईसाहेबांनी प्रश्न केला, मालक ओ मालक, हजारो संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, हजारो संत या महाराष्ट्रातून निघून गेले, पण ज्ञानोबराय जात असताना तुमच्या अंतकरणाला खूप दुःख होतं. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचे उद्गार किती गोडे पहा. पांडुरंग सांगतोय, देव मनती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. बसणारे मंडळी, जीवन असं जगा तुकोबरायचं प्रमाण. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, जगामाची राहिल्या त्या कीर्ती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगामाची, राहिला कीर्ती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, जगामाची राहिल्या त्या कीर्ती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगामात, हो राहिला कीर्ती जगामात. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. बसणारे मंडळी, तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिली पाहिजे. अरे इथं बसणाऱ्या 95% लोकांना आपल्या पंजोबाचं नाव माहीत नाहीये. पंजोबाचं असेल तर खापर पंजोबाचं माहीत नाहीये. खापर पंजोबाचं असेल तर टप्पर पंजोबा आहे का नाही मलाही काही माहीत नाही, तुमचं काही सांगता येत नाहीये. मग मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, ज्या पंजोबाने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, ज्या पंजोबाने तुमच्या आणि माझ्यासाठी परिसरामध्ये वतनदारी कमवून ठेवली, एवढा मोठा सातबारा कमवून ठेवलाय, त्या पंजोबाचा साधा तुमच्या घरात फोटो नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन एवढे दिवस झाले, तुकोबरायला जाऊन एवढे दिवस झाले, ज्ञानोबरायला जाऊन एवढे दिवस झाले, प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. याचं कारण सांगू का गड्यांनो? एक वाक्य तुम्ही माझं हृदयात अंडरलाईन करून घ्या. ज्या रक्ताने फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना, वाक्य किती सुंदर आहे पहा. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं रक्त त्याला जिवंतपणे भाकरी घालत नाही. आणि ज्या रक्ताने जीवनभर या समाजाचा विचार केलाय, ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केलाय, ते रक्त शरीर रूपाने जरी या महाराष्ट्रामध्ये नसल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. विठाला 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 किती दिवस जीवन जगले याला महत्व नाही. महाराज सांगतात जीवन थोडं जगा, पण जगा कसं प्रमाण घ्या. हा उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे या जगामध्ये उत्तम कीर्ती तुमची शिल्लक राहिली पाहिजे, यासाठी प्रत्येकाने तयारी करा. म्हणून खूप सुंदर नियोजन आमच्या बाईजींनी केलंय आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा घेतलाय, 4 चरणाचा घेतलाय. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं या नरदेहाचं महत्व. बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये प्राप्त असतात, पण तिच्याविषयी माणसाला कधी महत्व कळत नाही. खरं सांगू का गड्यांनो, समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहे. किती प्रकारचे वर्ग आहे? 3 प्रकारचे. काहींना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना मिळाला पण कळाला नाही 2, आणि काहींना कळाला पण मिळाला नाही 3. लक्ष देऊन ऐका. 3 प्रकारचा पहिला जो वर्ग आहे, काहींना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही. आज एवढं सुंदर नियोजन कीर्तनाचं केलं, गुणीजन मंडळी आहेत, गायक आहेत, वादक आहे, एवढं सुंदर नियोजन केलंय. मग आपल्या खंडाळ्याच्या काही 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ? असं अजिबात नाही. काही 10-12 बैलांनी विचार केला का चला पुरुषोत्तम महाराज आले आपल्या जिल्ह्याचे, आपण कीर्तनाला जाऊ? नाही नाही नाही. एक सांगू का महाराज, पशुच्या योनीमध्ये हे ज्ञान नाहीये. महाराजांची भाषा किती गोड आहे पहा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. अरे चुकून जर एखादं कीर्तनात कुत्र आलं तर लोक त्याला हाड म्हणून काढून देतात. मला बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचंय,
माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या, कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. नाही कळलं? पुढे चला, ताण नका घेऊ तुम्ही. माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या, कुत्रे झाल्या लोक मंडपात येऊ देत नाही. मग आपण भाग्यवान आहोत ना की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. म्हणून काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही एक, काहींना मिळाला पण कळाला नाही, त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत, अभागी लोक आहोत. एवढा सुंदर नरदे तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. कबीर बाबा सांगतात किती गोडे पहा. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, औट हात का मानव देह अरे भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय महाराज. पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळे या नरदेहाचं महत्व कळत नाही. अरे आपण एवढे पुण्यवान मंडळी आहोत. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले होते. ओ महाराज, हे अमृत तुम्ही राजा परीक्षितीला पाजा, राजा परीक्षिती अमृत अमर होऊन जाईल, आणि हे भागवत अमृत तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळी शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती सुंदर आहे पहा. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनीर महान, ब्रह्म रातो विचारेन तदा देवांजहास. अरे कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत, दोघांची बरोबरी होणार नाही. बसणारे मंडळी, हिऱ्याची आणि गारगुटीची बरोबरी जशी होत नाही, तसं स्वर्गातील अमृताची आणि भागवताची बरोबरी होत नाहीये. भागवतकार सांगतात सुरा नामपी दुर्लभा. हा श्लोक किती सुंदर आहे. सुरा म्हणजे देव. देवादिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे त्या गोष्टी जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर मला विनंती करायची गड्यांनो, तुम्हाला वेळ नका घालू बरं. माझे हात जोडून विनंती गड्यांनो, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी गड्यांनो. चांगला आयफोन घेण्यासाठी जा, त्या आयफोनची गॅरंटी आहे. चांगला साऊंड घेण्यासाठी जा, त्या साऊंडची गॅरंटी आहे. या जगामध्ये फक्त गॅरंटी नसणारा एकच आयटम येतो म्हणजे माणूस. याची गॅरंटी नाहीये. कपातला चहा कपातातून बशीतला बशीत, कधी माणूस मरेल काही सांगता येत नाही. पूर्वी माणसं मरायचे म्हातारे झाल्यानंतर. पूर्वी माणसं कसे मरायचे? म्हातारे झाल्यानंतर. आता मरण्यासाठी म्हातारं होण्याची गरज नाहीये. आता हे दिसतात ना तुम्हाला कीर्तनामध्ये काही जुने लोक, एवढे डोळ्यानं पाहून घ्या. याच्यानंतर 20 वर्षानं लोक म्हातारे तुम्हाला दिसणार नाहीये. एवढ्या जलद गतीनं आपण प्रवाह करत आहोत. जसं जशी धावपळ चालली तशी तशी तुमची माझी आयुष्य मर्यादा कमी होत चालली आहे. माझी विनंती आहे. महाराज तर सांगतात, हेची देई गडे देवाचे भजन, हेची देई गडे देवाचे भजन, हेची देई गडे देवाचे भजन, हेची गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, हेची देई गडे देवाचे भजन, यात देई गडे देवाचे भजन, यात देई गडे देवाचे भजन, हेची देई गडे देवाचे भजन. महाराज सांगतात, हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. अरे या नरदेहाला येऊनच काही गोष्टी जीवनामध्ये शक्य आहे, बाकीच्या ठिकाणी नाही ना. मग इथं आल्यानंतर माणसाने जीवनाचा विचार केला पाहिजे. का लोक धावतायत काही कळत नाहीये. आम्हा महाराज लोकांना असं वाटत होतं की करोनाच्या नंतर लोक माळकरी होतील, करोनाच्या नंतर लोक धार्मिक होतील, करोना संपल्यानंतर लोक देवदेव करतील. असं भाईजी उलट काहीच झालेलं नाहीये. उलट लोकांच्या मेमरीमध्ये शार्प बसलेलं आहे. आता कोणताही रोग कधी येऊ शकतो, खाऊन घ्या. कोणताही रोग कधी येऊ शकतो, पिऊन घ्या. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, अरे खाऊनही तुम्हाला मरणच आहे, पिऊनही तुम्हाला मरणच आहे. मग जीवनामध्ये चांगलं काम करून का मरू नये महाराज. अरे माझे हात जोडून विनंती गड्यांनो, एवढा सुंदर सोन्यासारखा नरदे आहे ना. जगातला कितीही भारी कंपनीचा मोबाईल असू द्या, त्याचं सॉफ्टवेअर खराब झालं तर ते मार्केटमध्ये मिळतं. पण मोबाईल नावाचं यंत्र असं आहे, हे नरदेह नावाचं मोबाईल असं आहे, यातलं कोणतं सॉफ्टवेअर बाजारामध्ये भेटत
अरे कोटी कोटी रुपये घेऊन लोक हातात ते किडनी मॅच होत नाहीये, मरतात लोक महाराज. मग एवढी सुंदर नरदे जर तुम्हाला आणि मला दिलाय, मला एवढंच सांगायचं, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. प्रत्येक इंद्रियाचं काही महत्व आहे. हे हात तुम्हाला कशासाठी दिलेले आहे? सुभाषितकार सांगतात, हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या, बरोबर आहे का नाही? डोळे चांगले तोपर्यंत भगवंताचं स्वरूप पाहून घ्या, कान चांगले तोपर्यंत भगवंताचं कीर्तन ऐकून घ्या, पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या, माझ्या गजानन महाराजांची वारी करून घ्या. एकदा वेळ निघून गेली ना महाराज, की सगळ्या गोष्टी असून सुद्धा तीर्थयात्रा होत. म्हणून तर महाराजांचं प्रमाण आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. पण जी गोष्ट माणसाला प्राप्त असतात तिच्याविषयी माणसाला महत्व कळत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, सगळ्यात हलकट निवडणूक ग्रामपंचायतची. खायला काही भेटत नाही, लोक भांडणे केल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका, या महाराष्ट्राचा इतिहास आहे. एखादा माणूस सरपंच झाला आणि त्यानं 500 एकर जमीन घेतली, असा एकही तुम्हाला सरपंच सापडणार नाही. हा, पण सरपंच झाला आणि त्यानं 10 एकर विकली, नावासहित लिस्ट देतो मी तुम्हाला, बरोबर आहे का नाही? बरं, सरपंचाची निवडणूक, काही गोष्टी माणसाला प्राप्त असतात पण तिच्याविषयी महत्व कळत नाही. सरपंचाची निवडणूक म्हणजे 100-150 मतांनी एक उमेदवार निवडून येतो. मग ती बैठक बसते संध्याकाळी, बाप रे बाप, त्याचा अनुभव घेतला मी. आहा हा हा, असे बसले असतात. खालच्या वाड्यातले 12 त्यांचं असं कॅल्क्युलेशन असतं, ते वरच्या वाड्यातले 20, असं करून आपलं सीट निवडून येतं. सरपंच पदाचा जो उमेदवार होता तो हुशार होता. तो म्हणे, हे बघ, आपल्या वार्ड मधली एक म्हातारी शेतात राहते आणि तिनं जर मला मतदान केलं तर आपलं सीट लागतं म्हणजे लागतं. हुशार होते कार्यकर्ते. पोरांनी स्कॉर्पिओ काढली, म्हातारीकडे गेले. ए आई, ए माय, नवीनच आमचा दादा उभा राहिलाय, तू जर मतदान केलं नाही तर नक्की आमचा माणूस निवडून येईल. म्हातारी जुनी होती, 60-70 वर्षाची. तिनं हात जोडले, म्हणे, भाऊ मी तुम्हाला मतदान करणार नाही. हा म्हणला, अगं आई कर ना ग, तू जर मतदान केलं तर आमचं सीट निवडून येतं. म्हणे, मी तुम्हालाही मतदान करणार नाही आणि त्या दुसऱ्यांना सुद्धा करणार नाही. म्हातारी जुनी होती, म्हणे, का नाही करणार? म्हातारी हसत म्हणली, तुमच्यासारखे लबाड महाराष्ट्रात दुसरे कोणीच नाही म्हणे. कारण निवडून येऊस तर तुम्ही आमचे पाया पडतात, निवडून आले की 5 वर्ष कुठं तोंड काळे करता दिसत नाहीये. काय करावं, कसं करावं? त्यातलं एक पोरग हुशार होतं. ते म्हणलं, आजी काळजी करू नको, 5 ग्रॅम सोन्याचे मणी देतो मी तुला. किती? 5 ग्रॅम सोन्याचे मणी. अहो, 5 ग्रॅम सोन्याचे मणी म्हणल्यावर म्हातारी पगळीन गुरुजी. 1 लाख रुपये तोळा झालं. म्हातारीला वाटलं 5 ग्रॅम सोन्याचे मणी. जशी म्हातारी उचलली तशी गाडीत टाकली. गाडीत टाकल्याबरोबर ग्रामपंचायतच्या समोर नेलं आणि पोरानं सांगितलं, आई आपली निशाणी घोडा आहे बरं, घोडा बघायचा आणि डेअरीवर शिक्का मारायचा, काळजी करू नको बाळा. म्हातारी मतदान केंद्रात गेली, पहिलं धनुष्य पाहिलं, कमळ पाहिलं, इंजन पाहिलं, घडी पाहिली, सगळे चिन्ह पाहिले. शेवटच्या कोपऱ्यात घोडा होता. लक्ष देऊन कीर्तन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हातारीनं घोडा पाहिला, पण म्हातारीने एक चूक केली. म्हातारीनं घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा तर म्हातारीने स्वतःच्या डेअरीवर मारला आणि म्हातारी बाहेर आली. पोराने जशी म्हातारी उचलली तशी लगेच बुलढाण्याला घेऊन गेले. प्रसिद्ध सोनाराकडे गेले, 5 ग्रॅम सोन्याचे मणी घेतले. म्हातारीला सोडण्यासाठी परत मळ्यात गेले. त्यातलं एक पोरग हुशार होतं. लोकांना असं वाटतं, पुढाऱ्यांना असं वाटतं की लोक पैसे घेऊन मतदान करतात. लोक सगळ्याचे पैसे घेतात, ज्याला करायचं त्यालाच मतदान करतात. लोक पुढाऱ्याच्या पुढचे असतात महाराज. सभा कोणाची ठेवा, लोक तेच आहे, बरोबर आहे का नाही? आता या ग्राउंडवर जर समजा तुम्ही बीजेपीची सभा ठेवली, लोक काही पाकिस्तान मधून थोडी येणार आहे, लोक इथंच आहे, फक्त दुपाटे वेगळे असतात आणि रोज वेगळा असतो, लोक तेच आहे, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. म्हातारीला सोडण्यासाठी शेतात गेल्यानंतर म्हातारीला ते एक पोरग सांगू लागलं, ए आई नक्की आम्हालाच मतदान केलंय माय? अरे हो रे दादा, मी माळकरी म्हातारी नाही, वारी करते रे पंढरपूरची, खोटं बोलणार नाही. 5 ग्रॅम सोन्याचे मणी दिले बाळा तुम्हालाच मतदान केलं. घोडा पाहिला आणि डेअरीवर शिक्का मारला. परत पोराने विचारलं, आजी नक्की आम्हालाच मतदान केलं? हो रे दादा, घोडा पाहिला, डेअरीवर शिक्का मारला. परत म्हातारीला विचारलं, आजी नक्की आम्हालाच मतदान केलं ना? एकच प्रश्न 10 वेळेस विचारल्यानंतर माणूस वैतागून जातो. म्हातारी म्हणे, हो ना रे मेल्या, घोडा पाहिला आणि डेअरीवर शिक्का मारला, खोटं वाटतं का तुला? हे बघ म्हणे शिक्का. संपलं माझं कीर्तन. तुम्ही दृष्टांत संपला, कीर्तनाकडे या. म्हातारीला मतदान करण्याचा अधिकार होता का नाही? हो, बोलत चला, होता का नाही? म्हातारीला चिन्ह माहीत होतं का नाही? म्हातारीला मतदान करण्याचा अधिकार होता, म्हातारीला चिन्हही माहीत होतं. आणि मतदान केल्यानंतर म्हातारीला 5 ग्रॅम सोन्याचे मणी होते का नाही? पण म्हातारीच्या अज्ञानामुळं, जसं म्हातारीनं घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा तर स्वतःच्या डेअरीवर शिक्का मारला,
सेम टू सेम तुमचं आणि माझं तसंच झालेलं आहे. भगवंताने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये मतदान करण्यासाठीच पाठवलेलं आहे. राजकारण डोक्यातून काढा, अध्यात्माकडे या. भगवंतानं तुम्हाला मतदान करण्यासाठी या मृत्यू लोकात पाठवलंय. भगवंताने चिन्ह सांगितलंय, भगवंताचं नामस्मरण परमार्थ. पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळं आपण संसार रूपी ढेरीवर शिक्का मारलाय. त्याच्यामुळेच तुमची आणि माझी फजिती. महाराज सांगतात, देवे दिला देह भजन देह दिला देह भजन देवे दिला देह भजन घुमटा देवे दिला देह भजन घुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजन घुमटा देवे दिला देह भजन घुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजन घुमटा देवे दिला देह भजन घुमटा. महाराजांनी सांगितले ना स्पष्ट, मी प्रमाणानिशी बोलतोय तुम्हाला. देवे दिला देह भजना गोमटा. पण तुमच्याने माझ्या अज्ञानामुळे आपण भलय काना देऊन टाकला ना वरती एक मात्रा दिला. देवे दिला देह भोजना गोमटा. कशासाठी आलो हेही माहित नाही, काय करतो हेही माहित नाही, आणि का पळतो हेही कळत नाही. मला तर माझ्या जीवनाचं सूत्र अजून कळत नाही. दररोज धावपळ चालू आहे. कशासाठी हेही कळत नाही. अरे ज्याच्याकडे पैसे नाही तेही धावतायचे, आणि ज्याच्याकडे पैसे भरपूर आहे तेही धावताचे. ज्याचं लग्न नाही झालं तेही तानात आहे, ज्याचं झालं ते तर कोमात आहे. महाराज म्हणजे नेमकं सुखी कोण आहे? तानातच सगळं. ज्याला लेकरं होत नाही तेही तानात आहे, काही काहीचे होऊन त्याला सांभाळत नाही तेही तानात आहे. म्हणजे जगातलं दुःख असं झालंय महाराज. नेमकं माणूस पळतोय कशासाठी? सुभाषितकार सांगतात, ओहंकतमिदम जातम. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या गोष्टीचा विचार करा. बसणारी मंडळी, मला एवढंच सांगायचं गाड्यानं तुम्हाला. धावण्यात समाधान नाहीये, पळण्यात समाधान नाहीये, थांबण्यात जे आनंद आहे तो कशातच नाहीये. अरे व्यवहाराचा एक नियम आहे, जी गाडी मार्केटला जास्त चालती ना ती गाडी शोरूमवाले नेहमी वेटिंगवर ठेवतात. कशावर ठेवतात? वेटिंगवर ठेवतात. का वेटिंगवर ठेवतात? जेवढी वेटिंग वाढेल तेवढं वेटेज वाढतं महाराज. बरोबर आहे का नाही? दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली होती. आपलं टक्कल पडलंय, नवीन टोप घेतला, तोही खराब झाला तरी आपण घर सोडायला तयार. कधी परमार्थ करणार आहे? शेवटी आम्हाला म्हणावं लागतं, बाबा चला ना कीर्तनाला. असं नाहीये. प्रत्येक काळामध्ये प्रत्येक गोष्टी घडल्या पाहिजेत. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनहा, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. 4 अवस्थेमध्ये 4 गोष्टी माणसाने केल्याच पाहिजेत. पहिले 25 वर्ष प्रथमम नार्जिते विद्या. 1 ते 25 वर्ष फक्त मुलांनी अभ्यासच केला पाहिजेत. अभ्यास एका अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यास त्रिका अभ्यास, आणि अभ्यास चोक अभ्यास. 25 वर्षापर्यंत माणसाने आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून घेतलं पाहिजेत. आपल्याला राजकारणी व्हायचंय, आपल्याला IAS व्हायचंय, आपल्याला IPS व्हायचं, आपल्याला महाराज व्हायचं, आपल्याला गायक व्हायचं, आपल्याला कीर्तनकार व्हायचं, आणि त्यानुसार माणसाने मार्गकरण केलं पाहिजे. 25 वर्ष अभ्यास करायचा. 25 ते 50 माणसाने फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? पैसा. पण पैसा कमवत असताना तुकोबराने सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. 4 गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. किती पुरुषार्थ आहे? 4. त्यामधला दुसऱ्या नंबरचा पुरुषार्थ अर्थ म्हणजे पैसा आहे. अहो ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनालाच अर्थ नाही. कलियुगाचा नियम आहे महाराज. तुकोबराय वेडे थोडे होते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. एका हिंदी कवीचं वाक्य तो सांगतो, पैसा तारो 3 नाम, परशा परशु परशुराम. ज्याच्याकडे पैसे नाही लोक त्याला एकेरी आवाजात बोलतात, ए परशा. ज्याच्याकडे थोडाफार पैसा आहे परशु, आणि एखादा प्युअर का दास उद्या पण कोट्या दिसा सुद्या लोक त्याला म्हणतात परशुरामजी. माझे गुरुजी मला शिकवताना नेहमी एक सांगतात, पुरुषोत्तम या कलियुगाचा नेम असा आहे. त्यांचं एक नेहमी जुनी म्हण सांगतात ते, गरीबाचं दुखलं पोट त्याची कोणी नाही घेत गोट, आणि श्रीमंताचा दुखला डोळा आणि सर्व गाव झालं गोळा. अरे या कलियुगाची प्रथा अशी आहे,
श्रीमंताची बकरी मेली तरी लोक महाराज सुतक धरतात, हो, गरीबाची पोरगी मेली तरी लोक अंत्ययात्रेला जात नाही. हा जगाचा काय आहे. म्हणून तर कबीर महाराजाला म्हणावं लागलं ना, सब पैसे के भाई भाई, 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 साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, अरे दिल का साथी कोई नहीं रे. म्हणून प्रथमम नार्जिते विद्या द्वितीयम नार्जिते धन. हा 50 पर्यंत माणसानं पैसा कमवायचा आणि 50च्या नंतर माणसानं थांबून जायचं. तृतीयम नार्जिते पुण्यम, फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि या 3 अवस्थेमध्ये जर या 3 गोष्टी नाही घडल्या तर महाराज सांगतात चतुर्थम किम करिष्यसी. 4थ्या अवस्थेमध्ये काहीच होत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अनमोल किमतीचा नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. पण तुमचं आणि माझं नशीब एवढं खराब आहे की तुम्हाला आणि मला या नरदेहाचं महत्व कळालेलं नाहीये. पण एक वर्ग असा आहे, त्यांना या नरदेहाचं महत्व कळालंय, त्यांना या नरदेहाची ताकद कळाली. म्हणून तुकोबराय सांगतात की स्वर्गातील देव सुद्धा या मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्याची अपेक्षा करतात. अभंगाचं पहिलं ही अनोखी ताने, ही अनोखी ताने, ही अनोखी ताने, ही अनोखी ताने, आई अनोखी ताने, ही अनोखी ताने, ही अनोखी ताने, ही अनोखी ताने, देवाईची ताती पाय, देवाईची ताती पाय, देवाईची ताती पाय, देवाईची ताती पाय, आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, आलो, धन्य आम्ही जन्मालो, 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 जन्मालो रे ना. एवढा अनमोल किमतीचा जो नरदे आहे, या नरदेहाचं महत्व तुम्हाला आणि मला जरी नाही कळलं तरी पण स्वर्गातील देवांना कळालं. आणि स्वर्गातील देव सांगतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. काय फायदा या मृत्यू लोकामध्ये. महाराज सांगतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा. कशासाठी. नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती. बसणारे मंडळी, मृत्यू लोकापेक्षा स्वर्गात रस्ते चांगले, कामधेनू सारखी गाय आहे, कल्पवृक्षासारखे झाडं आहे, सगळं काही अमृत प्यायला आहे.
इथल्या गायकापेक्षा गंधर्वासारखे गायक आहे, इथल्या वादकापेक्षा चांगले वादक स्वर्गात आहे. पण स्वर्गात गायन ऐकायचं असेल, स्वर्गात कीर्तन ऐकायचं असेल, स्वर्गात पखवाज ऐकायचा असेल तर माणसानं केलेलं पुण्य खर्च करावं लागतं. काय करावं लागतं? पुण्य. आणि एकदा का स्वर्गातील पुण्य संपलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुन ऐक, तेत्वम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमृतो लोकम विशंती एवं तै धर्म मनु प्रपन्ना आगता आगतम काम कामा लभन्ते. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबरांनी ओवी खर्च केली, किती सुंदर पहा. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गातील सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माणसाला पुण्य खर्च करावं लागतं. मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जर सहज प्राप्त होत असेल तर बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, किती दिवस धावपळ करणार आहात महाराज? कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. मग जाण्याच्या अगोदर माणसाने तयारी केली पाहिजे. एवढे हुशार लोक आहोत महाराज आपण. पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिशी काढतो, माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल, घर कसं बांधायचं. आतापासून लोकांनी ठरवून ठेवलंय शेतामध्ये सोयाबीन लावायची, कपाशी लावायची, गहू लावायचा. अजून मिरगाचा पाऊस पडायचा तरी लोकांनी बी भरण घरात आणून ठेवलंय, खत भरून ठेवलंय. का? मला शेत पेरायचंय. अरे 2 महिन्या अगोदर शेतीची तयारी करता, पोरीच्या लग्नाच्या अगोदर 18 वर्ष तिची पॉलिसी काढून ठेवता, घर बांधायची तयारी आहे, मुलीला MBBS करायचं, मुलीला शाळेत टाकायचं, सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये ठरलेल्या आहे. मग बसणाऱ्या मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे, तुम्हीही मरणार आहे, मीही मरणार आहे, या मरणाची कधी तयारी करणार आहे? लोक म्हणतील महाराज मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सासना खोय, ना जाणीस श्वास की आवन होय न होय. कोणत्या भ्रमात माणसं जगतायत मला तर काही कळत नाही महाराज. लोक सगळ्या गोष्टीला आठवतात, फक्त आपण मरणारे या दृष्टीने लोक जीवन जगतायत. माझी सर्वांना विनंती आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या खोट्या आहे, पण एक गोष्ट नाशिवंत खरी आहे, त्रितिकाला बाधित सत्य, ती म्हणजे तुमचं आणि माझं मरण. ते कधी कोणत्याही घडीला येऊ शकतो. घडी घडी काळ वाट याची, अजून किती आहे अवकाश. मग बसणाऱ्या मंडळीने बाकी काहीच नाही करायचं. या पुण्यतिथीच्या कीर्तनातून फक्त एक बोध घेऊन जायचा आहे की आपलं सुद्धा जीवन मंगलमय झालं पाहिजे, आपल्याही जीवनाचा सुगंध आला पाहिजे. आणि तुमच्या जीवनाला सुगंध पैसे कमवणारे नाही येणार, तुमच्या जीवनाला सुगंध सत्तेनं नाही येणार, तुमच्या जीवनाला सुगंध फक्त भगवंत चिंतनाने येणार, तुमच्या जीवनाला सुगंध फक्त संत संगतीने येणार, तुमच्या जीवनाला सुगंध फक्त भगवंत कृपेमुळेच येणार. महाराज किती जरी मोठे झाले तुम्ही आणि मी, किती मोठं झालो म्हणजे लता मंगेशकरांसारखा भारतरत्न पुरस्कार भेटेल का हो तुम्हाला आणि मला? अरे आपण लयतले किती जरी चाली गायल्या तर 20 चाली गाऊ महाराज, बरोबर आहे का नाही? ज्या मायमाऊलीने 15 ते 20 हजार गाणे गायले, प्रत्येक गाणं वेगळ्या स्वरात आहे, प्रत्येकाची चाल वेगळी आहे. एवढं सुंदर गायन होतं. वयाच्या 98 वर्षी त्या मायमाऊलीने शेवटचा श्वास घेतला, पण कंठ 16 वर्षाच्या लेकरासारखा होता. त्यांचं गायन पाहून या भारताने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, ज्या दिवशी लता मंगेशकर वारल्या, ज्या दिवशी लता मंगेशकरांनी या यहलोकातली यात्रा संपवली, त्या दिवस फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं होतं. किती दिवस ठेवलं होतं? 1 दिवस. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय? इथून सुरुवात करू आपण. काय स्टेटस आहे आपलं? घरात बायको आंघोळीला पाणी टाकत नाही, हे तुमचं माझं स्टेटस आहे, बाकीच्या याचं द्या सोडून, बरोबर आहे का नाही? चहा 8ला सांगितलं की 9:30ला चहा येतो, हे घरातलं वजन आहे आपलं. आपलं कोण स्टेटस ठेवणार आहे? म्हणून ज्या तंद्रीत जगताय ना महाराज, ती तंद्री सोडून द्या. एका हिंदी कवीनं खूप गोड वाक्य लिहिलेलं आहे, फक्त ध्यानात बसलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, आग्रह नाही माझा. तो हिंदी कवी सांगतोय, अरे एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे. काय सुंदर बोलतोय तो पहा. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे वेड्या. तू जेवढ्या तारा मोरात चालतोय, मीही तसंच चालायचो, पण शेवटी माझी सुद्धा माती झाली. म्हणून तर कबीर महाराज सांगतात ना, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में, देखत नैनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बढ़ाई. 100 कोटीचा बंगला बांधा तुम्ही, किती? 100 कोटीचा बंगला बांधा, सगळं फॉरेनहून तुम्ही ते फर्निचर बोलवा,
पण कबीर महाराजांचा शब्द न शब्द तुमच्या कामाचा, एक शब्द वाया जाणार नाही. किती सुंदर बोलतायत पहा. अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया हो, आप ही जाकर जंगल सोया. बसणारे मंडळी, अरे 500 कोटीचं घर असू द्या, नाही तर 13,000 कोटीचं घर असू द्या, शेवटचा मुक्काम जर तुमचा आणि माझा पत्राच्याच रूम मध्ये आहे, तर अहंकार करायचा कशाला महाराज? बरं, अहंकार करण्यासाठी तुमच्या आणि माझ्याकडे काय आहे? मी तुम्हाला अशा मोठ्या माणसाचं नाव सांगतो की त्याच्यासारखा मोठा संसारिक या जगात झालाच नाही. त्याचं नाव सांगतो, राजा रावण. काय नाव आहे त्याचं? राजा रावण. राजा रावणासारखा मोठा माणूस या जगात जन्माला आलाच नाही. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. मोबाईल असेल तर हिशोब करा. एकट्या राजा रावणाला 80,000 बायका होत्या मायावर. किती किती? 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,000 नातू. बरं झालं ते बुलढाणा जिल्ह्यात जन्माला नाही रवी भाऊ, नाही तर रावणच खासदार, मंडोदरी आमदार, इंद्रजित जिल्हा परिषद अध्यक्ष. आपला कोणाचाच नंबर लागू दिला नसता महाराज त्यानं. 3,05,000 मतदान घरचं म्हणल्यावर बाकीचं तर सहज गोळा केला असतं नव्हतं त्यानं. बरोबर आहे का नाही? एवढा मोठा राजा रावण होता. नुसतं संसार नका पाहू, परमार्थामध्ये त्याचा अधिकार पहा. दशग्रंथी होता, 6 शास्त्र 4 वेद मुखदगत होते रावणाचे. रावणासारखा भगवान भोलेनाथाचा भक्त कोणी नव्हता. रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ञ कोणी नव्हता. रावणासारखा संगीतामध्येही तज्ञ कोणी नव्हता. एकदम विद्वान होता. त्या रावणाने जीवनामध्ये काही प्रतिज्ञा केल्या होत्या. काय प्रतिज्ञा केल्या होत्या? पहिली प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील 1. दुसरी प्रतिज्ञा केली होती की सोन्याला सुगंध आणील 2. आणि तिसरी प्रतिज्ञा केली होती की स्वर्गाला शिडी लावील 3. मला असं वाटत होतं रावणाच्या 1-2 तरी प्रतिज्ञा खऱ्या व्हायला पाहिजे होत्या. कोणती? खारा समुद्र जर गोड झाला असता तर मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला असता, म्हणजे पाण्याचा ताण राहिलेला नसता. सोन्याला जर सुगंध आला असता तर सेंट मारायची गरज पडली नसती. पण जर का स्वर्गाला शिडी लागली असती तर आपल्यासारख्या माळकरी लोकांचा नंबरच लागला नसता. हे अंडे खाऊच पुढे गेले असते महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. या पुढाऱ्याने आपला नंबर लागू दिला नसता. ते म्हणजे महाराज का चला वय बाजूला, मीच चाललोय पुढं. त्याच्यामुळे ते बरं झालं स्वर्गाला शिडी नाही लागली, नाही तर आपल्यासारख्या गरीबाईला कोण विचारलं असतं महाराज? आपला कुठंच नंबर नसता लागला. मग एवढा मोठा राजा रावण, पण तुकोबरायांनी राजा रावणाचं वर्णन करत असताना किती गोड सांगितलं पहा. तुका म्हणे ज्याची संपदा देऊन ऐका बरं. एवढा मोठा राजा रावण, त्याचं जर संसारामध्ये काही खरं नाही तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 एकरावाल्यानं कशाला डोकं लावायचं महाराज? आपलं कधीच करणे. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. बसणारे मंडळी, मग संसार जर, माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम संसाराचं गणित आतापर्यंत कोणाकडून सुटलंय नाही, सुटवण्याच्या भानगडीत पडू नका. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, मी तुम्हाला कीर्तन संपेपर्यंत एक केळीचं पान देतो. काय देतो? केळीचं पान. एक सुई देतो आणि दोरा देतो. कीर्तन संपेपर्यंत मला केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते काय होतं? फाटतं. केळीचं पान शिवता येत. जसं केळीचं पान शिवता येत नाही तसं संसार आतापर्यंत कोणाचा परिपूर्ण झाला नाहीये. आपल्याला वाटतं हे केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल. आपल्या बापदाद्यानं सुद्धा हेच उद्योग केलेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. मग संसार कालही खोटा होता, संसार आजही खोटा आहे आणि संसार उद्याही खोटा आहे. देव कालही सत्य होता, देव आजही सत्य आणि देव उद्याही सत्य. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सार 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 विठोबा नाम तुझे सार.
पण एवढा सुंदर नरदे जर तुम्हाला मला प्राप्त झाला असेल, या नरदेहाचं महत्व स्वर्गातील देवांना कळालं, म्हणून स्वर्गातील देव सांगतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. कोबराय सांगतात एवढा सुंदर नरदे आम्ही जन्माला आलोय, पण जन्माला आम्ही येऊन केलं काय, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय धन्य मी जन्मालो, धन्य आम्ही 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 जन्मालो, आलो आलो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, हे दास विठोबाचे झालो, 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 धन्य आम्ही जन्मालो, 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 स्वर्गातील लोकांनी ज्या देहाची अपेक्षा करावी असा नरदे आम्हाला प्राप्त झालाय, पण आम्ही इथं येऊन काय केलं. तुकोबराय सांगतात धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, आम्ही भगवंताचे दास झालो. बसणारी मंडळी, जीवनामध्ये जीवन जगत असताना जर तुमच्या जीवनाला सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तर दास तर एक तर साधूचं व्हा, नाही तर देवाचं व्हा. माणसाने माणसाचा दास होणं म्हणजे गाढ व्हा, शेत खाल्लं पाप ना पुण्य. आणि हल्ली काय झालंय, माणसाला माणसाकडून अपेक्षा वाढल्या. माणूस माणसाची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही का? जगातला प्रत्येक जीव देवानं अपूर्ण ठेवलेला आहे, आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान कधीच देऊ शकत नाही महाराज. परिपूर्ण फक्त संत आहे, परिपूर्ण फक्त देव आहे. म्हणून बसणारे मंडळी, आपलं दुःख सांगत असताना माणसांना नका सांगू. आपलं दुःख सांगत असताना एक तर साधूला सांगा, आणि आपलं दुःख सांगत असताना एक तर देवाला सांगा. का? देवाचं दास होण्यात पुण्य, साधूचं दास होण्यात पुण्य. मी तर नेहमी सांगतो, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधी चांगलं आहे गड्या. 100 गाढवाचं मालक होऊन फायदा काय? काहीच नाहीये. पण एका शायण्याचं जर नोकर झालं तर जीवनाचं सोनं होईल. अरे वाल्ह्या कोळ्यांनी फक्त नारदजीचा 2 मिनिटाचा सत्संग ऐकला होता. ए वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, शेवटी कोणीच तुझ्या कामी येणार नाही. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला, की कोळी याची कीर्ती वाढली घन केले रामायण. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर एका डाकूने चरित्र लिहून ठेवलंय. त्याचं नाव आहे अजामेळी, आपला काय वाल्ह्या कोळी. आणि जसे जसे वाल्ह्या कोळीने लिहिलं तसं तसं प्रभू रामचंद्राला काय करावं लागलंय? वागावं लागलं. तुलसीदासजी रामायणामध्ये सांगतात, बिनु सतसंग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. बिनु सतसंग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. बसणारी मंडळी, साधूच्या कृपेशिवाय माणसाच्या जीवनाचा उद्धार नाहीये. संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या
पालखी सोहळ्यातलं बैल झालं तरी दररोज 1-1 लाख लोक माणसं बैलाचं दर्शन घेतात. कोणाचं घेतात? पंढरपूरच्या वारीला जर नसेल गेले तर जाऊन पहा. ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यासोबत जो घोडा असतो ना, त्या घोड्याचं दररोज 2 लाख लोक दर्शन घेतात. त्यानं काय केलं त्या घोड्यानं? काहीच केलं नाही. त्या घोड्यानं फक्त ज्ञानोबरायची संगत केली. कोणाची केली? ज्ञानोबरायची संगत केली. अरे रेड्यानं ज्ञानोबरायची संगत केली तर रेड्याची समाधी झाली. भिंतीने ज्ञानोबरायची संगत केली तर निर्जीव भिंत चालली. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, माणसाने माणसाचं दास नाही झालं पाहिजेत. माणसाने तर देवाचं दास झालं पाहिजे, नाही तर साधूचं दास झालं पाहिजे. देवाशिवाय साधूशिवाय तुम्हाला कोण सोडल? माणसाचा विश्वास नाही राहिला महाराज देवावर. जेवढा विश्वास डॉक्टरवर आहे, जेवढा विश्वास बायकोवर आहे, त्यातला 10% विश्वास जरी देवावर ठेवला तरी जीवनाचं कल्याण होऊन जाईल महाराज. अरे जगातला किती जरी मोठा डॉक्टर असेल ना, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्या वेळेस आलं त्यावेळेस पाहुणे सांगतात, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट? जगातल्या प्रत्येक डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? मग जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं. एवढं जरी माणसाला कळलं तरी खूप होतंय झालंय. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देवावर विश्वास ठेवा. देवावर जोपर्यंत विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचं गणित सुटणार नाही. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, एका माणसाची सीर ब्लॉकेज झाली डोक्याची. गरीब होता. संभाजीनगरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याला काढलं गेलं. 2-4 दिवसांनी डॉक्टरने बिल काढलं 15 लाख रुपये. ते 15 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर माळकरी म्हातार होतं, जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. डॉक्टरही थोडा धार्मिक होता. डॉक्टरने सांगितलं, बाबा माझ्या आजोबासारखे दिसता तुम्ही, प्लीज मी रिक्वेस्ट करतोय तुम्ही रडू नका. हे 15 लाख रुपये जर बिल तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल आजोबा, तर यातले मी 7-8 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगता, ए डॉक्टर समृद्धी महामार्गामध्ये माझी 20 एकर जमीन गेलेली. किती? 20. एकुलता एक मुलगा आहे माझा, तो बी बाहेर देशात असतो. अरे अकाउंटला माझ्या 2 ते 4 कोटी रुपये पडून येते बी व्हाईट. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असताना डॉक्टर, तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसला. 15 लाख रुपये पाहून म्हातारं रडतंय आणि म्हातारं सांगतंय माझ्या अकाउंटला 5 कोटी आहे. बाबा मग ते 15 लाख रुपये बिल पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि म्हातारा डॉक्टरला सांगतं, डॉक्टर फक्त 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं. तू किती तास सांभाळलं? 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं वेड्या. तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 15 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये होतंय. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, हे जेवढे फॅन चालू आहे ना, आता या फॅनचं मीटर चालू आहे भाईजींना, बरोबर आहे का नाही? हे जे लाईट चालू आहे त्या लाईटचं युनिट चालू आहे. अरे फॅनची हवा घ्यायची असेल तर पैसे द्यावं लागतात. घरात AC लावायची असेल तर पैसे द्यावं लागतात. निसर्गाने एवढी सुंदर तुम्हाला हवा दिली. आतापर्यंत कोणत्याच निसर्गाने तुम्हाला लाईट बिल पाठवलं नाही. आतापर्यंत मेघराजाने तुम्हाला नळपट्टी पाठवली नाहीये. मग देवानं जर एवढं काही फुकट दिलंय, त्याच्यासाठी थोडा वेळ तर आपण काढला पाहिजेत का नाही? जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देवावर विश्वास ठेवा. निश्चित तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदार साहेबाचा वाढदिवस होता. माझं कीर्तन संपल्यानंतर आम्ही 2 जण जेवायला बसल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, म्हणे महाराज रात्रंदिवस प्रवास करता, 4-4 राज्यामध्ये प्रवास करता, दररोजचा 1000-1500 किलोमीटर प्रवास करता, कधी थकत नाही, कधी गाडीला अपघात होत नाही, कधी त्रास होत नाही, याचं कारण काय? मी त्या साहेबांना सांगितलं, म्हणलं साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर मी थकलेला असतो, मी सीट मागं केलं की लगेच झोपतो. रात्री 9च्या नंतर 11च्या नंतर माझा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. मग खासदार साहेब म्हणे कोण गाडी चालवतंय? मी त्यांना सांगितलं, ड्रायव्हरच्या रूपात गाडी चालवायचं काम पांडुरंग परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाहीये. तू का म्हणे बाहेर घातली यावरी होईल काय वारी नारायण. एका हिंदी कवीचं पद सांगतो, खूप सुंदर आहे, पहा. तेरी बिगड़ी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. तेरी बिगड़ी हो तेरी बिगड़ी
विश्वास जरूरी है. असणारी मंडळी, विश्वास ठेवा माझ्या देवावर. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसारूपी नौका पैल तीराला नेईल. तुकोबराने स्पष्ट सांगितलंय, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. त्याच्या अगोदरचे सगळे प्रमाण घ्या. सोडविना राजा, सोडविना माय, सोडविना बाप, सोडविना बंधू, सोडविना समाज, कोणीच तुम्हाला या मृत्यू लोकाच्या यात्रेमधून सोडू शकत नाही. सोडवणारा जगाचा मालक आहे. त्याच्यासाठी जर आपण वेळ काढला तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. विठोबा रखुमाई, 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 विठोबा एवढा सुंदर नर्दे तुम्हाला आणि मला सापडलाय ना. माझी सर्वांना विनंती आहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. दास म्हणजे सेवक. महाराज, सेवक होण्यात काय मजा आहे. माणसाने जीवनभर सेवकच राहिलं पाहिजेत. मालक झाल्यानंतर काय त्रास आहे मालकाला कळतो. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा. म्हणून तर तुकोबराय सांगतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. बसणारी मंडळी, साखर होण्यात मजा नाही हो, साखर खाण्यात मजा आहे. साखर होण्यात मजा नाहीये, साखर खाण्यात मजा आहे. जीवनभर माणसाने सेवक राहिलं पाहिजे, जीवनभर दास राहिलं पाहिजे. पण बायकोचं नाही, बायकोचं नाही, पुढाऱ्याचं नाही, कोणाचंच नाही. दास माणसाने एक तर देवाचं राहिलं पाहिजे, नाही तर दास माणसाने एक तर साधूचं राहिलं पाहिजे. साधूचं दास राहिल्यानंतर महाराज प्रमाण सांगतात, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तेथे रामनाम. अरे साधूच्या सहवासामध्ये गेलं की फुकट रामनाम ऐकायला भेटतं, आणि साधूच्या सहवासात गेलं की स्वादिष्ट जेवायला भेटतं. एका हिंदी कवीनं सांगितलंय, संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले और अंत वैकुंठ. तुम्ही साधूच्या सहवासात गेले ना, कुठेही गेले की लोक तुमचं दर्शन घेतात, कुठेही गेले की लोक तुमचं दर्शन घेतात, कुठेही गेले की लोक तुमचं दर्शन घेतात. पहिलं दर्शन घेतात एक, दुसरं खायला एकदम सुंदर असतं. महाराज, तुम्ही सगळ्या महाराज लोकांचे चेहरे पहा, आमचे टाळकऱ्याचे पहा, वादकाचे पहा, गायकाचे पहा. तिन्ही ऋतूमध्ये गुबगुबीत आहे महाराज, अजिबात ताण नाही. तुमच्या लेकरांना फक्त वर्षातून एकदा फटाके, तुमच्या लेकरांना फक्त वर्षातून एकदा दिवाळी. आम्ही एवढे भाग्यवान आहे, आम्ही ज्या गावाला जाऊ तर दररोज तिथं 10,000 हजाराचे फटाके. विठोबाचे राज्य, आम्हा नित्य दिवाळी. पांडुरंगाचे भक्त आहे, काहीच ताण नाही महाराज. मी 2-4 दिवसापूर्वी मुंबईला कीर्तनाला गेलो होतो. एका श्रीमंत बाईने मला फोन केला, म्हणे दादा जेवायला या ना. म्हणलं येतो ताई. काय करू जेवायला? म्हणलं काही नाही, थोडी खिचडी टाका ताई, आणि थोडं शेवग्याची भाजी आणि थोडी चपाती, नाही तर भाकर करा ज्वारीची. सुंदर असं जेवण केलं. श्रीमंत बाई होती, 200-300 कोटीची मालकीन, मोठंच्या मोठं घर. आणि मी जेवायला बसल्यानंतर मी थोडी खिचडी खाल्ली, अर्धीच भाकर खाल्ली. ते माय माऊलीला रडू आलं, म्हणे महाराज काही स्वयंपाक चुकला का हो माझा? नाही हो म्हणलं, आई अन्नपूर्णा तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक केला. मग महाराज अर्धीच भाकर का खाल्ली? मी त्या आईला सांगितलं, म्हणलं आई मला रात्रभर प्रवास करायचा हो, 400 किलोमीटर जायचं, जास्त जेवलं की ऍसिडिटी होती, त्रास होतो. बर 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 बर, काही हरकत नाही म्हणे महाराज. आणि मी निघाल्यानंतर तिनं तिच्या मुलांना आवाज दिला, ए पोरांनो बाहेर या. तिचे पोरं ज्यावेळेस बेडरूम मधून बाहेर आले, खोटं सांगत नाही, कपडे घालून फक्त 16-16 किलोचे भरत होते. किती? 16-16 किलोचे. एवढी श्रीमंत बाईन पोरं पाहिले की असे वाळून गेले होते. आणि ती माय माऊली माझ्याकडे पाहून रडायला लागली, म्हणे महाराज माझ्या पोरायचं इतकं सुंदर नियोजन आहे, तुम्हाला काय सांगू, भारतातले बदाम नाही खातो म्हणे महाराज पोरं, दुबईचे बदाम आहे म्हणे माझ्या पोरायला. म्हणलं बर बर बर. म्हणे जम्मू काश्मीरहून ऍपल आणतोय म्हणे आम्ही, एवढे सुंदर खजूर, एवढं सुंदर चांगलं गिर गाईचं तूप आहे, दूध आहे, दही दूध तूप लोणी सगळं काही महाराज, प्रोटीन पावडर सगळं काही आहे. पण पोरायच्या तब्येती अजिबात सुधरत नाही. आणि महाराज तुम्ही तर अर्धीच भाकर खाल्ली हो म्हणे, तरी तब्येत तुमची गुडगुडीत आहे. मी 4-5 मिनिटं थांबलो, त्या मावशीला म्हणलं, मावशी तुझ्या पोरांना तू अमेरिकेहून जरी बदाम आणले तरी तुझे पोरं सुधारणार नाही. ती म्हणे काय कारण आहे? अगं म्हणलं ते घरचं खातात म्हणून सुधरत नाही. नाही कळलं तुम्हाला? चला
काही काही गावं असे की तिथं जिओची रेंज नाही, एअरटेलची रेंज नाही, आयडियाची रेंज नाही आहे. काही काही विनोद 4G असतात आणि ते 4G ऐकण्यासाठी तुमचं असं झालंय शिकारीला जायचं आणि कुत्रं संडासला गेल्यासारखं, त्याच्यामुळं काहीच फायदा नाही. चला, संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्ट अन्न मिले और अंत वैकुंठ जाय. महाराज सांगतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. इथं येऊन करायचं काय? महाराज सांगतात आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधन, आयुष्याच्या साधन, आयुष्याच्या साधने, साधने आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधन, साधने आयुष्याच्या साधन. हो सच्चिदानंद पदवी घेणे, हो सच्चिदानंद पदवी घेणे, पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात जीवन जगत असताना कोणतीही पदवी नका घेऊ. पदव्या ह्या लोकांनी दिलेल्या असतात. पदवी एकच घ्या, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आनंद हे तिन्ही स्वरूप देवाचे आहे. लोक कोणाला काय पदवी देईल काही सांगता येत नाहीये. बरोबर आहे का नाही? समाजाने दिलेल्या पदव्या ह्या कधी निघून जातील काही सांगता येत नाहीये. पदवी घ्या, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि हे सगळं करत असताना तुकोबराय सांगतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. पावटणी या शब्दाचा अर्थ आहे पाऊलवाट. स्वर्गाला सुद्धा पाऊलवाट तुकोबराय करतात, पण ती कशाच्या जोरावर? धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. मला सर्वांना विनंती करायची महाराज की एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. संधीचं सोनं करा गड्यांनो. दिवसमान एवढे अवघड झाले, नेमकं काय चाललंय या देशामध्ये काही कळत नाही. अरे एक काळ अख्ख्या जगाला आदर्श देणारा हा महाराष्ट्र, एक काळ अख्ख्या देशाला ऊर्जा देणारा हा महाराष्ट्र, आज जर पेपर पाहिलं, टीव्ही जर पाहिली तर नेमकं काय चाललं काही कळत नाहीये. आज खरं जर छत्रपती शिवाजी महाराजांची गरज 300 वर्षापूर्वी नव्हती, छत्रपती शिवाजी महाराजांची गरज खरं आज 2025 ला होती. एवढा अवघड झालंय. एकीकडे पुढारी लोक भाषणातून सांगतायत की देश महासत्ता करायचा आहे, पण मी नारदाच्या गादीवर सांगतो महासत्ता तर यांच्याकडून होईल का नाही होईल काही सांगता येत नाही. पण अजून 10-5 वर्षात ते महाभकास केल्याशिवाय राहणार नाहीये. या देशापुढं व्हिजन नाहीये महाराज. या देशापुढं शाळेचंही व्हिजन नाही, कोणत्याच गोष्टीचं व्हिजन नाहीये. 2-4 दिवसापूर्वीची घटना तुम्ही पाहिली महाराज. काय चाललंय काही कळत नाहीये. जे चाललंय ते चुकीचं चाललंय एवढंच मला सांगायचंय. अरे हिंदू म्हणून जर आतंकवादी जर गोळ्या मारत असेल तर याच्यापेक्षा या देशाचं दुर्भाग्य काय असेल महाराज? अजिबात नाही. तिथं विचारलं नाही तू कुंभार आहे, तिथं विचारलं नाही तू सुतार आहे, तिथं विचारलं नाही तू मराठा आहे, तिथं विचारलं नाही तू मातंग आहे, तिथं विचारलं नाही तू मारवाडी, तिथं विचारलं नाही तू वंजारी आहे. फक्त एवढंच विचारलं का रे तू हिंदू आहे का? आणि हिंदू म्हणून जर गोळ्या घालत असेल तर ही कोणती मानसिकता आहे मला तर काही कळत नाहीये. हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर फक्त एवढंच आठवतंय, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. अरे आम्ही कीर्तनकार लोकांनी कीर्तनात जर हिंदू धर्म सांगितलाय, आम्ही लोकांनी जर एकत्रित या म्हणलं की लोकांनी सिम्बॉल लावला की महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार बीजेपीचं काम करतायत, महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार शिवसेनेचं काम करतात. मोठा गोड गैरसमज गड्यांनो तुमच्या मनामध्ये. मार्करी संप्रदायातला कोणताच महाराज कोणत्या पक्षाचं काम करत नाही. अरे पक्ष जन्माला येऊन 100 वर्ष झाले गड्यांनो. 750 वर्षापासून माझ्या ज्ञानोबरायच्या खांद्यावर जी पताका आहे ती भगवी पताका आहे गड्यांनो. आम्ही वारकरी संप्रदायाचे सेवक आहोत. आज तुम्हाला आणि मला एकत्रित राहण्याची गरज आहे.
अरे प्रत्येक तुम्ही जर लोक एकत्रित राहिले तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. इंग्रजांनी ज्यावेळेस भारतावर राज्य करायला आक्रमण केलं त्यावेळेस त्यांना भारत कब्जात येत नव्हता, भारतावर राज्य करता येत नव्हतं. त्यावेळेस आपल्याच काही फितुरांनी त्यांना सांगितलं तुम्ही असं करा, जाती जातीमध्ये भांडणं लावा. आणि जाती जातीमध्ये भांडणं लावल्यामुळे इंग्रजांनी तुमच्या आणि माझ्यावर राज्य केलंय. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा सोडून द्या. प्रत्येकाच्या मुखामधून एकच शब्द निघला पाहिजे, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. ही भूमिका प्रत्येकाने ठेवा, जीवन जगा. अरे असं जर जगले तर ठीक आहे, नाही तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी कठीण आहे. वारकरी संप्रदाय रात्रंदिवस या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय. वारकरी संप्रदाय दररोज या मुलांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करतोय. मगाशी भाईजीने जे वाक्य वापरले ते मला खूप सुंदर आवडले, की हे बघा, ज्यांना जेवायला भेटत नाही त्यांच्या जेवणाची व्यवस्था होईल, आणि ज्यांना शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीये त्यांच्या शिक्षणाची सुद्धा व्यवस्था होईल. मला अभिमान वाटतो महाराज, मी बुलढाणा जिल्ह्यात जन्माला आलोय. खरं सांगू का तुम्हाला, मी महाराष्ट्रात नाही 4 राज्यामध्ये कुठेही जा, 2 व्यक्तीचं नाव कुठेही निघतं महाराज. पहिलं निघतंय माझ्या गजानन महाराजांचं नाव. कुठेही जा गजानन महाराजांचं नाव बुलढाणा म्हणलं की निघणार. आणि गजानन महाराजाच्या नंतर कोणत्याही जिल्ह्याचा बुलढाणा अर्बनचं नाव आहे म्हणजे आहेच महाराज. हजारो पतसंस्था जन्माला आल्या, पतसंस्था तर गायबच झाले, पण अध्यक्ष कुठे गेले त्यांचा काही अजून मेळ लागला नाहीये. पण आज आशिया खंडामध्ये 1 नंबरचं पतसंस्थेचं काम आपल्या भाईजींनी केलंय. मला खूप आनंद वाटतोय. त्यांची धडपड नेहमी असते की मुलांनी शिकलं पाहिजेत, त्यांची धडपड नेहमी असते की मुलांना चांगलं भेटलं पाहिजेत. एवढं सुंदर सहकार विद्या मंदिराच्या मार्फत त्यांचं चांगलं काम चालू आहे. आणि त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त हे भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन, मला तरी असं वाटतं ज्या ठिकाणी तुमचे वडील असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल त्यावेळेस निश्चित तुमच्या दोघाही भावांना खूप आशीर्वाद देत असेल. का त्यांनी हा वटवृक्षाचं बीज लावलंय. त्यांना नव्हतं माहित की माझे लेकरं हा वटवृक्ष एवढा मोठा नेणार आहात. इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. आशिया खंडामध्ये सर्वात मोठी बँक म्हणून हा जर वटवृक्ष मोठा होत असेल, त्याच्या मागं त्यांचं काम, त्यांच्या मागं असणारे त्यांचा संयम आणि काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप सुंदर आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं गड्यांनो, प्रत्येकाला जायचंय, काम असं करा की तुम्ही गेल्यानंतर निश्चित तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावासाठी कमीत कमी 2 लोकांना तरी दुःख झालं पाहिजे, असं जीवन जगा. निश्चित तुमचं याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो दिनाच्या माहेरा उजी रखुमाईच्या बरा. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तरुणांनो, व्यसन जीवनामध्ये नका करू. भाईजी, मी दररोज कीर्तन करतोय, सध्या सगळ्यात मोठं जर या देशावर संकट असेल तर ते फक्त व्यसनाचं आहे महाराज. एवढे दारूच्या आहारी चालले महाराज लोक. आता जरी मशीन आणली आणि एवढ्या लोकांमध्ये जर चेक केली तर 20% पियेले महाराज. इथं 20 नाही 40 असतील. मागाशी माझ्या दर्शनाला जेवढे आले त्यातले 40% पेल होते. बरोबर आहे का नाही? बरं, पेतात बी देशी, त्याच्यामुळे इतका ताण होतो. ते पेतात दुसऱ्याला किती मोठा ताण होतो. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, आदर्श घ्या माझ्या कीर्तनातून. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांच्या पिण्याची टक्केवारी या देशामध्ये फक्त आणि फक्त 2%. किती टक्के? ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी फक्त 2%. आणि आपल्या हिंदू लोकांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली ना महाराज, 85च्या पुढे गेले तुम्ही. आपल्या लग्नामध्ये फक्त वरमान नवरी पेल नसती, नाही तर वरबाप बी पेले. नवरदेवानं थोडी आणलेली आहे. नवरदेवाचा मामा तर नालीत पडलेला आहे. माझी सर्वांना विनंती कड्यांनो, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. जीवनामध्ये व्यसन नका करू, स्वतःच्या पायावर उभे राहा. शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, कष्ट करा, कोणाचे वारसदार नका हो. वारसदार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वा, धर्मवीर संभाजीराजांचे वा. लयच तुम्हाला कार्यकर्ते व्हायची हौस आली असेल तर कार्यकर्ते तुमच्या मायबापाचे व्हा, त्यांचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करा, अशी मी सर्वांना विनंती करतो. जाता जाता सर्वांना एवढी विनंती करेन, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा.
ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चित तुम्ही पोरके होसाल. मी खरं सांगू का महाराज, ज्या दिवशी माय जाईल त्या दिवशी माणसाच्या जीवनातलं प्रेम जातं, आणि ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी निश्चित माणसाच्या जीवनातला आधार जातो. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. सचिन तेंडुलकरांना मीडियावाल्यांनी प्रश्न केला, सचिनजी काय वाटतंय तुम्हाला? सचिनच्या डोळ्याला धारा लागल्या. आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे, मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख या देशामध्ये आहे. माझं कला, माझी कौशल्य, माझं गुण पाहून मला या देशाने भारतरत्न पुरस्कार दिला. पण सचिन तेंडुलकरच्या डोळ्याला धारा लागल्या. सचिन तेंडुलकर सांगतो, हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. हे बघा, माझी सर्वांना विनंती आहे, जेवढी जीवनामध्ये आई गरजेची आहे तेवढीच माणसाच्या जीवनामध्ये बापही गरजेचा आहे. मला सर्वांना एवढंच सांगायचं, आई मला रुपया दे, ए आई मला रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण तुमच्यानी माझ्या शाळेची 50 हजार फी भरणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढवून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. ए आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढवून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण रात्री 12ला लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. अरे माझं पोरगं नोकरीला लागलं पाहिजे त्याच्यासाठी रडणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण माझं पोरगं नोकरीला लागलंच पाहिजेत याच्यासाठी 50 लाखाच्या बॅगा घेऊन पुढाऱ्याच्या पाया पडणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. माया हो, सचिन तेंडुलकर तुमच्या नात्याचा न गोत्याचा या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला तर अख्ख्या भारताने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. भर चैत्र महिन्यामध्ये तुमच्या बापाने या धुऱ्याचा त्या धुऱ्यावर हजारो वखरामा गयड्या मारल्या. कधी तुम्ही तुमच्या बापासाठी टाळी वाजवली का? का नाही तुम्हाला बाप कळला पाहिजे? 4 वेळेस बाप रडतो. पहिल्यांदा रडतो बाप ज्या दिवशी एकुलत्या एक मुलीचा साखरपुडा होतो. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी पोरगी सासरला जाते. तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी तरुणपणात मुलगी विधवा होते. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी या मुलांसाठी सगळं करायचं ते मुलं घराच्या बाहेर काढून देतात त्या दिवशी बापाला खूप त्रास होतो. म्हणून अख्खं कीर्तन विसरलं चालतं तरी 2 गोष्टी लिहून ठेवा काळजावर. परमार्थ करत असणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या आणि संसार करत असणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भ्या. याच्यापेक्षा तुम्हाला दुसरा परमार्थ करायची गरज पडणार नाहीये. म्हणून देवकेसनदासजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वच मंडळी उपस्थित आहात. अगदी देखणा कार्यक्रम आमच्या भाईजींनी केला. दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्वक आपल्या गावासाठी आपल्या जिल्ह्यासाठी त्यांचं देणं चालू असतं. मलाही नेहमी सहकार विद्या मंदिरावर बोलवतात, मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजेत. हे बघा, शिक्षणासोबत जर संत विचार असतील तरच तुम्ही देशात इतिहास घडवू शकता. स्वामी विवेकानंद परराष्ट्रामध्ये जाऊन सुद्धा त्यांच्या नावाचा उदो झाला. नुसते आध्यात्मिक होते असे नाहीये, नुसतं शिक्षण होतं असं नाहीये, शिक्षणाला अध्यात्माचा जोड होता. म्हणून तर स्वामी विवेकानंदांची पूजा होती. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, असं शिक्षण तर आहेच त्या क्वालिटीचं, पण शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड घेऊन आपलं सहकार विद्या मंदिरांचं काम हा सर्व ग्रुप एकदम आनंदात करत आहेत. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो, बुलढाणा अर्बन हा ब्रँड नुसता महाराष्ट्रापुरता नकोय, भारतामध्ये नकोय, दुबई सारख्या ठिकाणी जरी गेलो तिथं सुद्धा लोकांनी बुलढाणा अर्बनचं नाव घेतलं पाहिजे. एवढं सुंदर कार्य आपलं केलं. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच परिसरातील गायक वादक महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करायची. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्रातील पहिलं संत चोखोबराय मंदिर, त्या कार्यक्रमाचा मूर्ती पुण्यतिथी महोत्सव 10 मे ते 18 मे या कालावधीमध्ये इसरूळ मंगरूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. माझी विनंती आहे, ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे आणि ते चरित्रसुद्धा अयोध्या मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहे गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या मुखातून ते चरित्र होणार आहे. परिसरातील सर्वच मंडळीला माझी विनंती आहे, नक्की ते 7 दिवस तिथं या. राहण्याची खाण्याची यथा सांग व्यवस्था आहे, जे जया पाहिजे ते आहे रे. आता फक्त माझी विनंती आहे, पुरुषोत्तम महाराजासाठी नाही आले तरी चालेल, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासाठी एक दिवस प्रत्येकाने ती कथा ऐकायला या. कारण एवढा मोठा महात्मा आपल्या जिल्ह्यात येणं म्हणजे जिल्ह्याचं वैभव आहे. भारतातले जे काही 10-5 VIP आहे त्या VIP मध्ये आमच्या गोविंद देवगिरी महाराजांचा नंबर लागतोय. तुम्हाला माहीत असेल, राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला
या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांच्या उपवास सोडवण्याचं काम ज्या महात्म्याने केलंय, तो महात्मा जर आपल्या जिल्ह्यामध्ये येत असेल तर माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने निश्चित 7 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र श्रवण करायला या. निश्चित संस्थानकडून आपल्या राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था होईल अशी मी संस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली, तुकाराम ईश्वर माऊली.